आता आपण चालले गणेश टॉकीजच्या इथे. तर तिथे खूप सारे दुकाने आहेत गणपतींची. चिंतामणीच्या इथे आपण इथे असे फिरणार आहे. पण बघू शकतात खूप सारे गणपती आहेत. तर आता आपण पोहोचलो आपल्या चिंतामणीच्या इथे आणि त्याच्याच बाजूला सुनील गणेश आर्ट आहे. तर तिथे पण आपण जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता तिथे समोर सुनील गणेश आर्ट्स आहे. सुनील गणेश आर्ट्स. तर आता आपण आतमध्ये शकतात. इथं खूप साऱ्या मोठ्या मूर्ती आहेत आणि तिथे पण छोट्या आहेत. खूप इथे चांगल्या मूर्ती आपल्याला दिसायला भेटतात. ही बघा, ही कशी मूर्ती आहे ती लाईक तुम्ही कॉमेंट करा ह्या मूर्तीवर. मित्रांनो खूप साऱ्या व्हरायटीजचे गणपती आहेत, म्हणजे खूप सारे रूपांचे. तर तुम्ही बघू शकतात. आपण चालू दुसऱ्या साईडवर. तिकडचे पण आता तुम्हाला गणपती दाखवतो. म्हणजे बघू शकतात हा शंकराच्या अवतारचा, हा कृष्णाच्या अवताराचा आणि इथे खूप साऱ्या अवताराचे गणपती आपल्याला दिसू शकतात. तर इथं खूप चांगले गणपती दिसत आहेत. छोटे पण आहेत, मोठे पण आहेत. आणि ते मातीचे गणपती पण बघू शकतात. खूप चांगल्या प्रकारे मातीचे गणपती बनवलेले आहेत. आणि हा बघा, हा मोठा गणपती आहे. हा पण खूप चांगला आहे. तो बघा, तो कलर केलेला मोठा गणपती अजून एक आपल्याला दिसतोय. तो पण खूप चांगला गणपती दिसतोय. सगळे मोठे गणपती आहेत. हा पण एक मोठा गणपती, हा पण आहे. सगळे म्हणजे मोठे गणपती. ते हा पण अजून हे सगळे गणपती बनायचे तयार आहेत. म्हणजे बनायला म्हणजे ते अजून बनायचे आहेत. अजून तर खूप तिथपर्यंत खूप अजून गणपती येणार आहेत. तर आता हे फक्त एकदम जराशेच आहेत. तो वाला रॅक पण भरणार आहे. तुम्ही तर बघू शकतात खूप सारे व्हरायटीजचे गणपती आहेत. ते एकदम चांगल्या मूर्त्या आहेत. आणि हे चांगल्या मूर्त्या त्यांच्या मेहनतीचे जे कलर केले त्यांना माझ्याकडून सल्यूट. बघा ना केवढे चांगले मूर्ती बनवल्याने. आणि डोळ्यावरती काय हे डोळा काय त्यांचा वाटतो. चांगल्या मूर्ती आपण इथं असे बघू शकतात. एवढं चांगलं की कोण पण ह्याला छान बोलेल अशी गणपतीची अप्रतिम मूर्ती. बघू शकता तिथं खूप चांगल्या मूर्ती छोट्या. व ही बघा तुम्ही ही दगडी चाळच्या ह्याच्यामधली पण बघू शकतात. खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तिथे. तर मित्रांनो आता आपण चालू चिंतामणीच्या इथे.
तिथे आपण खूप साऱ्या बुक्स बोलते गणपतीच्या मूर्त्या बघूया. चला, तर आता आपण चिंतामणी ह्या स्टोअरमध्ये जात आहोत. बघा इथे खूप साऱ्या गणेश आर्ट्स अशा खूप साऱ्या दुकानं आपल्याला दिसत आहेत. तर आपण प्रत्येक दुकानात जाऊया. चिपळूणकर ब्रदर्स, इथे आर्यन आर्ट्स आणि तिथे सिद्धी वल्लभ आर्ट आर्यन आर्ट्समध्ये. तर तुम्ही बघू शकतात एंटर झाले आता आपण. तर पहिलंच किती चांगल्या मूर्ती आहेत. ती लालबागच्या राजाची, ती चिंतामणीची, अशा वेगवेगळ्या पद्धतीची मूर्ती आपल्याला दिसत आहेत. तर आता मी तुम्हाला इकडच्या खूप चांगल्या मूर्ती दाखवतो, सगळ्या मूर्त्या दाखवतो. वरती पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत. तर इथे खूप असे काय बोलू त्यांना, एवढे चांगले मूर्ती आहेत. खालती पण आहेत, खालती पण तुम्हाला मूर्त्या दिसत असतात. आणि त्यांच्या पाठी अशा प्रत्येक रॅकमध्ये एकाच्या पाठी एक अशा आपल्याला मूर्त्या दिसत असतात. आर्यन आर्ट्स झाला आहे. तर आता आपण बाजूला जायचे ते सिद्धी वल्लभ आर्ट्समध्ये. तर इथे आपण जर पहिलीच एंट्री झाल्यावर ही आपल्याला रामाची मूर्ती दिसते आणि बाकी सगळ्या मूर्त्या. हे खूप मोठं जागा आहे. तुम्ही खूप साऱ्या मूर्त्या इथे बघू शकतात. ते खूप अप्रतिम मूर्त्या बनवलेल्या आहेत. तुम्ही बघत असाल इथे खूप चांगल्या मूर्त्या आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा, ही एकदम चांगल्या मूर्त्या आहेत आपल्याला दिसू शकतात. ही एक स्वामींच्या अवतारात एक मूर्ती आहे. तर खूप चांगल्या मूर्त्या तुम्हाला आपल्याला दिसू शकतात. साईड आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण त्यावाल्या साईडमध्ये जाणार आहे. हे बघा, इथे आल्यावरती काय मूर्ती दिसत आहेत तुम्ही बघू शकतात. हे वरती पण खूप साऱ्या मूर्त्या इथे आणि बघा ही टायगरवर बसलेली मूर्ती आणि ही बनवताना पूजा मूर्तीची झाली आहे. हे वल्लभ आर्ट स्थापन करताना. आणि कृष्णाची मूर्ती आपण इथे बघू शकतो. तो खूप साऱ्या मूर्ती आपल्याला दिसू शकतात. बघा, एकदम चांगल्या मूर्त्या आपण इथे बघू शकतो. बघू शकतात. असं वाटते की तिथे ती लाइटिंग कडे बघते. बघा,
तिची नजर बघा, अशी मूर्ती खूप कमीच दिसायला भेटते आपल्याला. तर आता आपली ही साईड पण कंप्लीट झाली आहे. आता आपण हे वल्लभ आर्ट्स पूर्ण आपण हे कंप्लीट केलं आहे. इथं खूप अप्रतिम मूर्ती आपण बघू शकतात. इथं खूप साऱ्या चांगल्या मूर्ती आहेत. त्या साईडची पण आपली साईड कंप्लीट झाली, ही साईडची पण झाली कंप्लीट. तर आता आपला हा वल्लभ आर्ट्स कंप्लीट झालेला आहे, तो सिद्धी वल्लभ आर्ट्स. तर आता आपण चाललो आहे गणेश आर्ट्सच्या इथे. चला तर आता आपण जाऊया गणेश आर्ट्समध्ये. आपल्याला खूप चांगल्या मूर्ती दिसत आहेत. ही रामाची अवताराची मूर्ती, ही अशी खूप चांगल्या मूर्ती आपण इथे बघू शकतो. ही पण बघा, ही केवढी चांगली मूर्ती आहे. असे खूप साऱ्या आपल्याला असे चांगल्या मूर्त्या इथे आपल्याला बघायला भेटत आहेत. तर ही आपल्याला ही शंकराची अवताराची मूर्ती आपण इथे बघू शकतो. तर इथे अशा खूप साऱ्या मूर्ती आपण इथे बघू शकतो. खालती पण आहेत, पण ते असं कसं हे होणार, खालती पण जराशाच मूर्त्यात, पण वरती आपण बघू शकतो. त्याच्यावरती अजून एक रॅक आहे, तिथे पण आपण बघू शकतो. स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे. तर त्याच्याच बाजूला ही रामाच्या अवताराची मूर्ती, खूप अप्रतिम इथे आपल्याला मूर्त्या बघायला भेटत आहेत. तरी बघा, ही दगडूचाईची मूर्ती किती छान दिसते दिसायला. दागिने बिगिने चढवले आहेत मूर्त्यांना. साऱ्या मूर्त्या बघू शकतो. एवढ्याच चांगल्या वरातीची ही आई एकविरा, म्हणजे ही कोकणच्या साईडची मूर्ती माश्यावरती बसली, झिंगा बोलतो आपण त्या माश्याला. आणि ही खूप छोटी आहे, पण एकदम चांगली मूर्ती कृष्णाच्या अवताराची. तर तिथे पण आपण मूर्त्या खूप साऱ्या बघू शकतो. ही बघा, खालच्या मूर्त्या पण एकदम चांगल्या आहेत. असं नका बोलू, जराशा आहेत पण दिसायला चांगले ना, सगळेच दिसायला चांगले आहेत. असं नका बोलू की जराशेच आहेत, पण काय बघणार त्यात. मूर्ती असते मित्रांनो. जराशी असले तरी किती पण असून दे, ती चांगलीच असते. बनवणारा पण चांगला असतो. त्याची आर्टिस्ट तुम्ही बघू शकतात किती सटीकपणे डोळा काढलेला आहे, कसे रंग मारायचे तिथे रंग मारलेला आहे. तर तुम्ही इथे एकदम चांगल्या मूर्ती भेटतात ना, काय बोलायचं त्या मूर्त्यांचं. तर आता हा आपला गणेश आर्ट्स कंप्लीट झाला आहे. तर आता आपण जायचं तिथे चिपळूणकर ब्रदर्समध्ये. तर इथे पण मूर्त्या बनणार आहेत. इथे पण मूर्त्या खूप साऱ्या बनणार आहेत, तिथे पण खूप साऱ्या मूर्त्या. तर आता आपण चिपळूणकर ब्रदर्सच्या नंतर आपण तिथे जायचं. जर मजा येत असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. तर हे बघा, आता आपण एंटर झाले चिपळूणकर ब्रदर्समध्ये. तुमच्या मूर्त्या पण एकदम भारी आहेत. तर आपण इथे बघू शकतो, इथं खूप साऱ्या चांगल्या मूर्ती, ही गणपती दिसत आहेत. ते पण जसेच तसे दुसऱ्या बाहेरच्या दुकानात होते. हे बघा, तेवढे चांगले अप्रतिम मूर्ती आपण इथे बघू शकतो. ह्या ज्या मूर्त्या आपण बघू शकतो, ह्या सगळ्या शाडू मातीच्या बनवलेल्या आहेत. ते बघा, तुम्ही तिथे बघू शकतात, हाताने ह्या मूर्तींना शेप दिलाय म्हणून ते असे दिसतात. एवढ्या चांगल्या मूर्त्या POPनी नाही बनवलेला नाही, शॅडो मातीच्या मूर्त्या आहेत. हे बघा ना, कसा शॅडो मातीचा रंगच वेगळा दिसतोय POP पेक्षा. कसे हे एकदम काय बोलायचं, ह्यासाठी काय वर्डच नाही. हे मूर्ती POPनी बनलेल्या आहेत. एवढ्या चांगल्या मूर्ती POPनी बनलेल्या आहेत. आणि तिकडचे बघा, शाडू मातीने बनलेलं आहेत. तरी केवढ्या POPपेक्षा POPला ही माती टक्कर देते, एवढी चांगली आहे. बघू शकतात कशी डिटेल्समध्ये आर्टिस्टिंग केली आहे, म्हणजे डिटेल्समध्ये हे कलर मारला आहे. तर आता आपण चिपळूणकर ब्रदर्समधून आलो आहे. तर आता आपण तिथे जायचं आहे. चला, आला इथे आपल्याला एकदम चांगल्या मूर्त्या दिसत आहेत. हे बघा, केवढ्या चांगल्या मूर्त्या आहेत. एवढ्या चांगल्या की काय बोलायचं आहे ना, अप्रतिमपेक्षा पण अप्रतिम छोट्या मूर्त्या.
बनवलेल्या आहेत. तर हे सगळ्या मूर्त्या अजून येणार आहेत, अजून खूप साऱ्या मूर्त्या येणार आहेत. तर तुम्ही हे तर बघू शकतात. हे खूप चांगल्या मूर्त्या आपल्याला इथे दिसत आहेत. हे एवढे अजून तिकडचा तो वाला रॅक पण भरणार आहे, तिकडचा पण रॅक भरणार आहे. आपण ह्या दादाला विचारलं आहे ह्या दुकानाचं नाव काय, तर ह्या दुकानाचं नाव माऊली आर्ट्स आहे. माऊली आर्ट्समध्ये पण खूप चांगल्या मूर्त्या आपण बघू शकतात. तुम्हाला आता हा व्लॉग कसा वाटला, चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि इथे आपला एंड संपत आहे व्लॉग. चला बाय. आता आपण नेक्स्ट व्लॉगला मिळू. बाय.